तर मैत्रिणींनो, चेहरा कितीही छान मस्त फ्लोई दिसत असला, ग्लोईंग दिसत असला तरी सुद्धा बऱ्याच माझ्या मैत्रिणींना कोपर ढोपर काळे होण्याचा त्रास असतो. पिगमेंटेशनमुळे ते खूप काळवंडल्यासारखे तिकडची त्वचा दिसते. मग असे कुठले 5 प्रोडक्ट आहेत रेडीमेड प्रोडक्ट जे तुम्ही वापरलेत तर तुमची ही जी काही काळी पडलेली स्किन आहे किंवा पिगमेंटेशन आहे ते हळूहळू कमी होईल आणि एकदम फ्लॉलेस अशी त्वचा दिसेल, त्याचाच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. नंबर 1, फिक्स डर्मा नायग्रिफिक्स क्रीम. हा जो प्रकार आहे किंवा हे जे क्रीम आहे ते सध्या मार्केटमध्ये नंबर 1 उत्पादन मानलं जातं. हे खास करून तुमचं कोपर ढोपर किंवा मानेच्या वरती जो काळेपणा येतो, पिगमेंटेशन येतं, त्यासाठी ते बनवलेलं आहे. हे त्वचेला एक्सफोलिएट करतं आणि नवीन उजळ त्वचा येण्यासाठी खूप मदत करत असतं. शक्यतो रात्री झोपताना स्वच्छ त्वचा करा आणि त्यानंतर त्यावरती लावा. याचा नक्की तुम्हाला हळूहळू वापरून फायदा होईल. नंबर 2, डॉट अँड कीचं एल्बो आणि नी रिटेक्स्चरायझिंग सिरम जे आहे ते सुद्धा सध्या खूप असं ट्रेंडी आहे. जर तुम्हाला क्रीमचा चिकटपणा आवडत नसेल तर हे सिरम सगळ्यात उत्तम पर्याय मानला जातो. तर यामध्ये लेमन पील आणि अल्फा ॲब्युटिन असतं जे नैसर्गिकरित्या काळे जे डाग आहेत त्यांना फिकट करण्यासाठी किंवा पिगमेंटेशन तुमचं लाईटन अप करण्यासाठी मदत करत असतं. दिवसा किंवा रात्री कधीही तुम्ही हे वापरू शकता. हे त्वचेत पटकन शोषलं जातं, त्याच्यामुळे अजिबात चिपचिपपणा दिसत नाही. तिसरं आणि जे व्हायरल मानलं जाणारं प्रोडक्ट आहे ते म्हणजे सॅनिफेचं डार्क स्पॉट शेडिंग जेल जे आहे. सॅनिफे हे जे ही जी ब्रँड आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आणते आणि हे जेल स्वरूपातलं असं एक टेक्स्चर असणारं क्रीम आहे जे शरीराच्या काळवंडलेल्या भागांसाठी डिझाईन केलेलं आहे. खास करून हे त्वचेतले मृतपेशी ज्या आहेत त्या काढून टाकतं आणि मेलॅनिनचं जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतंय. दररोज अंघोळीनंतर जर तुम्ही ते लावलं तर ते चांगलं रिझल्ट येतं. पण हे मी स्वतः वापरलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही चेहऱ्याला लावता आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती फेशियल हेअर्स असतील किंवा तुमच्या पायावरती किंवा हातावरती हेअर्स असतील, केस असतील आणि जर त्यावरती ते तुम्ही लावलं तर ते थोडं त्या त्वचेमध्ये राहतं आणि ते काढायला थोडं कठीण जातं. त्याच्यामुळे शक्यतो शेव केल्यानंतर किंवा तुम्ही जेव्हा वॅक्सिंग करता त्याच्यानंतर हे तुम्ही वापरा, जेणेकरून ते तुमच्या केसांमध्ये अडकून राहणार नाही आणि तुम्हाला ते रिमूव्ह करताना त्रास होणार नाही. सो हा माझा पर्सनल अनुभव आहे. हा फक्त तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर नंबर 4, ती म्हणजे माझ्या आवडीची ब्रँड विश केअर अंडरआर्म आणि बॉडी लाईटनिंग सिरम जे आहे ते सुद्धा खूप ट्रेंडी आहे. हे फक्त अंडरआर्मसाठी नाही तर कोपर आणि ढोपरांसाठी सुद्धा खूप प्रभावी मानलं जातंय. आता मुळात यामध्ये कोजिक ॲसिड आहे आणि नायसिनामाइड आहे जे खूप डार्क पिगमेंटेशन आहेत ना त्याच्यासाठी बनलेलं असतं, ज्याच्यावरती काम करत असतं. स्प्रे किंवा ड्रॉपर स्वरूपामध्ये हे असल्यामुळे हे वापरायला अतिशय सोपं आहे आणि अजिबात ते चिकट सुद्धा होत नाही. यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट बेअर बॉडी इसेन्शियल्सचं हे जे एल्बो क्रीम आहे ते सुद्धा खूप प्रसिद्ध सध्या आहे. याचा फायदा आहे ते म्हणजे कोरड्या त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करतं आणि त्यामुळे हळूहळू जो काळेपणा जो आहे, जो ड्रायनेसनी काळेपणा येतो तो कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं. ज्यांची त्वचा खूप जास्त कोरडी आहे, ड्राय स्किनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी अगदी बेस्ट मानलं जात आहे. सो कॉस्मॅटिक हे जे क्रीम्स मी तुम्हाला मार्केटमधले सांगितले हे वापरत असण्याआधी किंवा वापरत असताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर नंबर 1, सनस्क्रीन लावायला विसरायचं नाहीये. आतील बऱ्याच क्रीम्समध्ये ॲसिड असतं ज्यामुळे त्वचा उन्हात संवेदनशील होते, सेन्सिटिव्ह होते आणि म्हणून ती पटकन काळी पडते. म्हणून बाहेर जाताना कोपरांना सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. कोपरांना काय, रादर सगळ्याच शरीराला. दुसरं म्हणजे हळू मसाज करा. ही त्वचेवर जिरण्यासाठी हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज जर तुम्ही केलात कुठल्याही प्रकारची ही क्रीम तर त्याचा फायदा होणार आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, कॉस्मॅटिक उत्पादनं औषधी क्रीम्सच्या तुलनेमध्ये थोडा उशिरा रिझल्ट येतात. त्यामुळे किमान 4 ते 8 आठवडे तरी तुम्हाला हे नियमित वापरायचं आहे. आणि मुळात हे सगळं वापरताना पहिले पॅच टेस्ट करायलाही तुम्हाला विसरायचं नाहीये. तर ह्या ज्या सगळ्या टिप्स आहेत या तुम्ही लक्षात घेतल्यात आणि हे मार्केटमध्ये अवेलेबल प्रोडक्ट जे आहेत ते ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. ते जर तुम्ही घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. सो हे तुम्ही वापरून बघा, कसा रिझल्ट आहे हे नक्की मला सांगा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर या व्यतिरिक्त कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा मेन्शन करा, तो सुद्धा आम्ही करू. आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि लोकमत सखीवर प्रेम करत राहा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.